उपवासासाठी काहीतरी चटपटीत पाहिजे, त्याचबरोबर पौष्टिक आणि पोटभरीचंही खायचं असेल तर हा चिवडा तुम्ही खाऊ शकता. चिवडा बनवण्यासाठी सगळ्यात आधी 3 चमचे तुपामध्ये खोबऱ्याचे काप तळून घेतलेत. यानंतर थोडेसे काजू, त्यासोबतच सूर्यफूल बी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता. त्याचबरोबर मनुके आणि थोडे बदामाचे काप करून घेतले आहेत. भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचे साल काढून मी फक्त तुपामध्ये एकदा परतून घेते. हे सर्व आता एकत्र करून यामध्ये चवीनुसार तिखट, मीठ घालूया. मंद आचेवरती फक्त मिक्स करून घ्यायचं. यानंतर 3 वाट्या राजगिराच्या लाह्या घालायच्या. सर्व व्यवस्थित मिक्स करू. मंद आचेवरतीच हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि यामध्ये पिठी साखर घालायची. या चिवड्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बटाट्याचा कीस किंवा मखाणे देखील घालू शकता. हा उपवासाचा चिवडा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कीर्तीज किचनला सबस्क्राईब करा.